नमस्कार, मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये उन्हाच्या जो आहे तापमान वाढलेलं पाहायला मिळतंय. कुठेतरी दुपारच्या वेळात फिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. ह्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत आज डॉक्टर अमोल गीते आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वैभव मध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल, सध्या व्हायरल ताप मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहे, कशामुळे ही ताप येत आहे? राज्यात उन्हाचं तापमान देखील वाढलेलं पाहायला मिळतंय. नमस्कार. ठाणे वैभवच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की सध्या ठाणेच नव्हे तर मुंबई परिसरामध्ये वातावरणामध्ये सडनली दुपारच्या वेळेस खूप वाढ होत आहे, टेम्परेचर वाढत आहे आणि रात्रीच्या वेळेस हे कूल टेम्परेचर आहे. त्यामुळे हा जो सडन ट्रान्झिशन आहे क्लायमेटमध्ये, त्यामुळे व्हायरल फीवर असेल, तापेचं प्रमाण, खोकला, सर्दी अशा आजारांचं प्रमाण हे सध्या वाढलेलं आहे आणि लोकांनी घाबरून न जाता थोडी काळजी घ्यायची आहे. सर, कशा प्रकारे ही काळजी असली पाहिजे? कारण की आपण पाहिलं तर सध्या विकास कामं झपाट्याने सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आता जर आपण बाहेर पडलं तर उन्हाचे चटके ह्या अंगाला जाणवत आहेत. आता ठाणे आणि हा MMRD परिसरामध्ये एक जास्त प्रमाणामध्ये अर्बनायझेशन झालेलं आहे. सर्व कामं चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन्स आहे. त्यामुळे ओव्हरऑल एक ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो आपण, या शहरी भागामध्ये हे नेहमीच एक आपली जी एअर क्वालिटी आहे त्याची पुअर एअर क्वालिटी असते. टेम्परेचर हे नेहमीच जास्त असतं, ह्युमिड वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात आता एक सडन जे क्लायमेट चेंज झालेलं आहे त्यामुळे अजून भर पडलेली आहे वातावरणामध्ये आणि टेम्परेचर हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता लोकांनी उन्हाच्या वेळेस, दुपारच्या वेळेस विशेषतः 12 ते 5च्या दरम्यान जर घराबाहेर शक्य असेल तर घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडत असतील तर टेम्परेचरमध्ये जाण्याचं अवॉइड करावं. त्याचबरोबर शक्य असेल त्यावेळेस पाणी पित राहावं. काही न्यूट्रिशियस जे फूड्स आहेत जसं की मोसंबी आहे, संत्री आहे, पायनॅपल आहे, टरबूज आहे, नारळ पाणी आहे, असे जे काही पौष्टिक फ्रूट्स आहेत ते घेत राहावं. मध्ये मध्ये ज्यूस पिला तरी चालेल. आणि विशेषतः महत्वाचं म्हणजे आपण जनरली वातावरण वाढल्यानंतर लोक कोल्ड्रिंक पिण्याकडे लोकांचा कल असतो. कोको कोला, थम्सअप वगैरे अशा प्रकारचे शीतपेय ज्याला म्हणतो आपण, तर ते अवॉइड केले पाहिजेत आपण, कारण की त्याचे साईड इफेक्ट्स असतात. त्यापेक्षा तुम्ही साधं पाणी घ्या, नारळ पाणी घ्या, फ्रुट्स घ्या आणि त्यामुळेच तुम्ही तुमचं आरोग्य हे सुरक्षित ठेवू शकता.